गोष्टीचं नाव आहे नववळण. रात्रीचे 10 वाजायला आलेत. या मुलांना कळत नाहीये का किती भांडण करतायत हे? माझीच मुलं आहेत, पण ह्यांना मुलं म्हणायची सुद्धा लाज वाटायला लागली. काय पाहिजे ह्यांना? 7 एकरमध्ये 3 बंगले बांधले. माझ्यासाठी मी 3 खोल्यांचा ब्लॉक बांधला. जीवनात कोणाचं कोणाशी भांडण होऊ नये, सगळ्यांनी आपापल्या जागी शांत राहावं हा इंटेन्शन होता. पण काय ह्यांची भांडणं संपत नाहीत, काही कळत नाही. कधी भावाभावांची भांडणं, कधी जावाजावांची भांडणं, कधी त्यांची मुलं भांडणं करतात. माझ्या मुलीची आणि तिच्या नवऱ्याची तर फार वेगळीच गत आहे. काय माहिती कशावरनं भांडत असतात, कशावरनं वेगळे असे मला फोन करतात, काही पण बोलत असतात. आता तोही बंगला मी त्यांच्या नावावर करून टाकलाय. हे दोन्ही बंगले त्यांच्या नावावर आहेत. खरंच मी रिकामा आहे, पण एक दिवस सुद्धा हे मला सुख लागू देत नाहीत. रोज भांडणं, रोज कलकलाट, रोज अशांती. शालिनी, तुझ्या रिकाम्या कॉटकडे रोज बघतो ग. का मला सोडून गेलीस तू? अगं तुझाच एक आधार होता या जगामध्ये. तू माझी समजूत घालायचीस, तू मला किती किती सावरून घ्यायचीस. आता कोण आहे ग? का गेलीस मला सोडून शालिनी? का गेलीस? काय करू मी? कधी ह्यांची भांडणं थांबतील? कधी ह्यांचे मनस्ताप थांबतील? त्याहीपेक्षा महत्वाचा प्रश्न एक आहे की कधी माझं हे सगळं बघायचं थांबेल? माझे डोळे मिटल्यावर? खरंच प्रत्येक गोष्टीला मरण हा सोल्युशन आहे का? काही कळत नाही. खिडकीच लावून घेतो, थोडा तरी आवाज कमी होईल. झोप तर काही लागत नाही, पण निदान पडून राहायला हरकत नाही. खिडकी लावली, पण आवाज किणकिण किणकिण येतोच आहे. मनाची अशांतता शांत करण्यासाठी कुठली खिडकी आणू? काय करू? पडूनच राहायला पाहिजे. आजकाल फार दगदग पण सहन होत नाही आणि दगदग होतही नाही. 25,000 रुपये पेन्शन येते महिन्याला. मेसचा अंदा आपण तोडतो. 2 मुलं, 2 सुना असून आपल्या नशिबाची मेस गेली नाही. शालिनी जशी गेली तेव्हापासून आपण मेसचं अन्न खातोय. ते बेचव अन्न खावं वाटत नाही. सकाळचा नाश्ताही खावं वाटत नाही. कशा तरी अवस्थेत आपण जगतोय. नाही आपल्या मुलांना आपली झळ बसून देत, पण तरी सुद्धा ह्यांची मन शांत का होत नाहीत? काय करायचं? अरे एवढ्या रात्री कोणाचा फोन आला आता? राजाभाऊ? हा काय एवढ्या रात्री फोन करतोय? हा राजाभाऊ बोल. हो का? बर बर, उद्या मॉर्निंग वॉकला आलो की आपण बोलू सविस्तर. गुड नाईट. ठेवू का? राजाभाऊला काय सांगायचंय कोण माहित. सकाळी भेटल्यावर कळलंच म्हणा. तोच एक असा आहे जगामध्ये आता की ज्याच्याशी मी मोकळेपणाने बोलू शकतो, ज्याच्याशी मी संवाद साधू शकतो, माझ्या मनातल्या खऱ्या गोष्टी त्याला सांगू शकतो. जाऊ दे, आता झोपायचा प्रयत्न करू. सकाळी जाग आली, कधी रात्री झोप लागली कळलंच नाही. मुख्य म्हणजे यांची भांडणं कधी थांबली कळलंच नाही. तेही एक पाऱ्याने बरं झालं. आता पटकन मॉर्निंग वॉकला निघूया. चला. बाहेर पडलो. नेहमीच्या जागेवर अजून कसा काय राजाभाऊ आला नाही? माझ्या अगोदर हसतो हजर. फोन करून बघतो. फोन उचलला, पण राजाभाऊ समोर दिसला. का रे उशीर झाला? राजाभाऊचे नेहमीचं कारण त्यांनी सांगायला सुरुवात केलं. काय सांगायचं बाबा, 2 BHK आहे, 2 नाती, सून, मुलगा, माझी मिसेस, एवढी लोक मावत नाहीत त्या घरात आता. आता त्या सगळ्यांची गडबड असते. मुलांना शाळेत जायचं असतं. सगळीच गडबडीत मी काही मध्ये पडत नाही. मी आपल्या शिस्तीत सगळ्यांचं झाल्यावर सगळं आवरत असतो. अरे एवढ्या रात्री का फोन केला होतास मला? अरे हा, तुला एक सांगायचं म्हणजे ते केडगाव माहिती आहे ना आपल्या जवळचं?
हो हो. अरे तिचं 7 दिवसाचा सप्ताह बसलाय म्हणे. हो का? जायचं का आपण 7 दिवस तिकडे दोघं जण? 7 दिवस? मग तिथं राहण्याची, अरे तिथं सगळी सोय आहे, काहीच काळजी नाही. मागच्या वर्षी मी गेलो होतो बघ, अरे सकाळपासनं भजन, प्रवचन, नामस्मरण, कीर्तन, भंडारा, अरे कसा वेळ जातो ना, दिवस आपल्याला कळतच नाही. खूप वेगवेगळ्या ओळखी होतात, खूप छान वाटतं. माझ्या उदास झालेल्या मनाला कुठंतरी दिलासा आल्यासारखं वाटलं. हो हो, जाऊन आहे, खरंच जाऊ. तसाही मी खूप कंटाळून गेलोय. ठीक आहे, मग ठरलं तर परवा दिवशी निघू आपण. राजाभाऊच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून माझाही चेहऱ्यावरचा आनंद आणखीन वाढला. कुठल्या तरी एका समाधानात घरी आलो. कुलूप उघडून खुर्चीवर बसलो. शालिनी, ऐकलंस का? 7 दिवस जरा भंडाऱ्याला जातो. तू एकटं वाटून घेऊ नकोस. तुला आल्यानंतर सगळं सांगतो काय काय झालं ते. हा राजाभाऊ मला घेऊन चाललाय. खूप कंटाळा आलाय ग, खूप एकटं वाटतंय. जातो जरा देवाच्या सानिध्यात राहतो. खरंच खूप आनंद वाटतोय. आजचं मेसचं अन्न सुद्धा आपल्याला थोडंसं गोड वाटलं. संध्याकाळी सगळी तयारी करून कपड्याची बॅग भरायला हवी. बॅग काय, 5-6 कपडे घेतले की झालं आपलं. बँकेचं पुस्तक ठेवतो बरोबर, बस अजून काय पाहिजे. सगळी तयारी झाली. आता घड्याळात 9:30 वाजले. आज काय, कोणाचा नंबर आहे भांडणाचा काय माहिती. अरे बापरे, मुलांचाच कलकलाट ऐकू येतोय. आता ह्यांचं काय बी नसलं. आता प्रत्येक जण, प्रत्येकाची आई आपापल्या मुलाचा कड घेण्यासाठी बाहेर येईल आणि यथेच्छ तोंडसूट घेईल. जाऊ दे, घेऊ दे तिकडं, हे नेहमीच झालंय. आपल्याला सकाळी लवकर उठायचंय, चला पडूया. कॉटवर अंग टाकलं, दारावरची कडी वाजली. दोन्ही एकाच वेळेस घडलेल्या घटना बघून जरा आश्चर्य वाटलं. आता कोण आलं माझ्याकडं? दारात माझी 2 मुलं तिळसाटासारखी माझ्याकडे बघत आतमध्ये आली. बाबा, तुमच्याशी बोलायचंय आम्हाला. बोल. आजकाल तुम्ही काय लावले हो? मी काय केले? आजकाल फार अलिप्तपणाचे, साधू झाल्याचे जे काही वेश धरलाय ना तुम्ही, तो वेश काढा पहिला. तुम्हाला काय म्हणायचं ते खरं आणि सरळ बोला, कारण माझ्याकडे वेळ नाहीये, मला झोपायचंय. हो का? आमची एवढी भांडणं चालतात, एकटं सुद्धा सोडवायला तुम्ही आला नाहीत. हो, नाही आलो. जेव्हा जेव्हा मी मागं तुमची भांडणं सोडवायला येत होतो तेव्हा तुम्ही काय म्हणत होतात? आमच्या भांडणाच्या मध्ये का पडता? आता येत नाही आणि वीट पण आलाय. का हो? तुम्हाला असं नाही वाटत का की आमचं चांगलं व्हावं? मला आश्चर्याचा आणखीन एक मोठा धक्का बसला. जीवनात पोराबाळांसाठी अजून काय चांगलं करायचं असतं? अरे ह्यांना पैसे भरून भरून नोकऱ्या लावल्या, डोक्यावर छप्पर दिलं, सगळं. ह्याच्या पलीकडे जाऊन आई बाप म्हणून मी आणि शालिनी कुठंच कमी पडलो नाही. चांगले संस्कार देण्याचाही प्रयत्न केला. अर्थात त्यांनी घेतले नाही, त्याला आपण काय करणार. पण एवढ्या गोष्टी करून सुद्धा हा असं बोलतोय. पण या 63 लोकांना आपण बोलून जास्त त्यांना भडकून सोडायचं नसतं. मी त्याच्या कुठल्याही प्रश्नाला उत्तर द्यायला बांधील नाहीये, हेच खरं आहे. आता ह्यांना इथनं हाकलून लावूया. तुमचं बोलून झालं असेल तर तुम्ही निघू शकता. तुम्ही आमचा अपमान करताय, मला कळतंय, पण माझा नाईलाज आहे. तुम्ही निघा. तुमच्या कुठल्याही प्रश्नाला उत्तर द्यायचं नाही. मला उद्या जरा लवकर उठायचंय आणि गावाला जायचंय. गावाला? कुठल्या गावाला? जाणार आहे, एक ठिकाणी जाणार आहे. म्हणजे तुम्हाला आमची परवानगी सुद्धा घ्यावी लागली नाही, विचारूशी वाटली नाही? काय कारण आहे मी तुमची परवानगी घ्यायचं? तुम्ही परवानगी घेता माझी कुठल्या गोष्टीत? तुमच्या ट्रिपा निघतात, तुम्ही परस्पर गाड्या घेऊन बाहेर पडता, मी इथंच बसलेलो असतो, तुम्ही मला विचारायला सांगायला येतं? मग माझं काय कारण आहे? अच्छा, म्हणजे तुम्ही फिटामफिट करताय. काही समजा. निघा, सकाळी लवकर उठायचं. गावाचं नाव तरी सांगा कमीत कमी. काही कमी जास्त, माझ्या कमी जास्तची काळजी तुम्ही करू नका. निघा.
दोघांच्या तोंडावर जवळजवळ मी दार आपटूनच लावलं. खूप संताप झालाय डोक्याचा. शालिनी ऐकलंस त्यांची भाषा कशी उद्दामपणे बोलतायत. आज माझा कैवार घेणारे या जगात कोणी नाही ग, म्हणून का हे चाललंय. जाऊ दे, शांत बसतो. सकाळी लवकर उठायचंय. केव्हा झोप लागली कळलं नाही. सकाळी पहाटे लवकर उठलो, पटकन आवरलं. शालिनी निघतो ग, येतो 7 दिवसांनी. तू तुझी काळजी घे. आणि हो, ह्यांच्या भांडणाकडे लक्ष देऊ नकोस. ह्यांना ओरडाआरडा करू दे, काय करायचं ते. बाहेर पडलो. राजाभाऊ आणि मी केडगावला आलो. ते 7 दिवस म्हणजे माझ्या आयुष्यात एक मंतरलेले दिवस वाटले मला. खरंच या जगात जर तुम्हाला समाधान शोधायचं असेल तर देवाच्या दाराशिवाय तुम्हाला पर्याय नाही. या जगात खूप कलकलाट झालाय, खूप अस्थिरपणा झालाय, खूप कलह झालेत. सगळे दुश्चित्त होऊन आपल्या आजूबाजूला फिरत असतात आणि त्यांचा परिणाम तुमच्यावर कळत नकळत होतो. हे मात्र आता खरं आहे. शालिनीची आठवण होती. आज शालिनी असते तर तिला पण घेऊन आलो असतो. ठीक आहे. खूप छान वाटलं. 7वा दिवस उजाडला. आज घरी जायचं या विचाराने मन माझं थोडंसं पुन्हा हिरमुसलं झालंय. खरंच राजाभाऊ, तुझे आभार कसे मानू रे. हे 7 दिवस माझे खरंच खूप चांगले गेले. सकाळ संध्याकाळ प्रवचन, कीर्तन, नामस्मरण, आरती, ह्या देवाच्या पवित्र वातावरणात कसा वेळ गेला कळलं नाही रे. छान ओळखी झाल्या, चांगल्या गोष्टी ऐकायला मिळाल्या. मुख्य म्हणजे मनाला थोडीशी उभारी आली. राजाभाऊच्या चेहऱ्यावरचा आनंद अजून वाढलेला. खरंच तुला बरं वाटलं ना. मग तर आता बघ, घरी जावंच लागणार आहे आपल्याला. खरंच घरी जायचं का रे राजाभाऊ. मी वेड्यासारखे प्रश्न विचारू नकोस. अरे शेवटी जावं लागतं घरी प्रत्येकाला आपापल्या. घरी आलो. अंगणाच्या बाहेर रिक्षा थांबवली. खाली उतरलो. जावांची यथेच्छ भांडण चालली होते. मी त्यांच्याकडे कंप्लीट दुर्लक्ष करून आतमध्ये निघायचं असं ठरवलंच होतं. पण त्यातली एक माझी सून कडवटपणे माझ्याकडे बघून हसली आणि म्हणली, झालं वाटतं आगमन. अशा वेळेस मात्र दोघी एक झाल्या आणि हसायला लागल्या. का उपहास, काही चेष्टा माझी. मी त्यांच्या वयाचं आहे का. त्यांच्या वडिलांची त्यांनी अशी चेष्टा केली असती का. जाऊ दे, आपल्याला इथं वेळ घालवायचा नाही. दार उघडून घरात आलो. पहिलं लक्ष गेलं शालिनीच्या कॉटकडे. शालिनी, आलो ग मी. काय सांगू तुला. अगं माझे खूप 7 दिवस चांगले गेले. असं वाटलं की खरंच देवाच्या दारात खूप मोठा आनंद आहे. ज्याला कोणी नाही ना त्यांनी खरंच तिथं जाऊन त्याचे पाय धरावे आणि तिथंच त्याच्यापाशी थांबावं. खरंच शालिनी, मी खरंच भरून पावलो. पुढचा वेळ माझा बऱ्यापैकी चांगला गेला. असे 2-4 दिवस गेल्यानंतर पुन्हा मला एकटं वाटायला लागलं. पुन्हा तेच वातावरण, तेच भांडणं. काय करू देवा. या वातावरणाचं उभं आलंय आता. नको, काहीतरी आयुष्याचं वेगळं वळण घेतलं पाहिजे. काय बरं घ्यावं, काय करावं. या वयात आपण काय करू शकतो. अचानक एक सूर्य जसा विचाराचा चमकला माझ्या डोक्यात. खरंच असं झालं आपल्या आयुष्यात तर काय बहार येईल. पण याविषयी आपल्याला राजाभाऊशी बोललं पाहिजे, त्याची सल्ला घेतला पाहिजे. उद्या मॉर्निंग वॉकला गेल्याबरोबरच त्याच्याबद्दल हा विषय काढतो. दुसऱ्या दिवशी सकाळ व्हायची वाट बघत बसलो. हे असंच असतं. एकटेपणात तळमळ फार वाढते. सकाळी मॉर्निंग वॉकला गेलो. राजाभाऊला म्हणलं, राजाभाऊ तुझ्याशी जरा महत्वाचं बोलायचं रे. हा बोल ना. खरंच ते 7 दिवस तू माझ्या आयुष्यात खूप चांगले आणलेस. मी खूप भरून पावलो. पण पुन्हा मी त्या घरात गेलो. आता बघ परत तेच वातावरणात मी परत अडकलो. मला ह्या सगळ्यातून सुटायचंय रे. माझ्या आयुष्याला नवं वळण आणायचंय. खरंय तुझं. काय करावं वाटतं तुला. मला एकटं वाटतं रे. राजाभाऊ आता मिस्किलपणे हसायला लागला. त्याचं मिस्किल हसणं बघून मला जरा आश्चर्यच वाटतंय. हा का असा हसतोय.
तुला हसायला काय झालं रे? मला असं वाटतंय राजाभाऊ डोकं खाजवत म्हणला, दुसरं लग्न करण्याचा विचार आला का काय? बोललास तेवढा बोललास. राजाभाऊ परत असं बोलू नकोस. शालिनी माझ्या आयुष्यात पहिली आणि शेवटची स्त्री होती आणि या वयात लग्न करून स्वतःच्या आयुष्याचा हसू करून घेण्यात मी मूर्ख नाहीये. अरे अरे अरे, एवढा बिघडू नको, मजा केली नाही. कधी कधी माणसाला मजा सुद्धा सहन होत नाही, या अवस्थेत मी पोचलेलो आहे. मी तुला मार्ग विचारण्यासाठी आलोय. हा काय? मला असं कुठेतरी जॉब मिळेल का रे, की सकाळी 9 ते संध्याकाळी 7-8 वाजेपर्यंत मी एंगेज राहीन. म्हणजे या वातावरणापासून मी हे दूर राहीन. मी दमून घरी येईन, मला शांत झोप लागेल. आता या वयात तुला कुठल्या दुकानात किंवा ह्याच्यात जॉब मिळणं कठीण आहे रे. अरे हा, राजाभाऊचा चेहरा एकदमच चमकला. काय रे? अरे तुला माहिती का आपल्या गावात एक लक्ष्मीनारायणाचं खूप मोठं मंदिर झालंय? हो, केवढं मोठं बांधकाम आहे. हो. अरे तिथं मी ना एक पाटी वाचली बघ, मदतनीस पाहिजे. करशील का ते देवळात काम? अरे का नाही करणार? सांग बरं, कधी जायचं? आत्ता जायचं का? चल. हे बघ शुभस्य शीघ्रम, तुझी इच्छा आहे ना काम करण्याची, मग अशा मंदिरातच काम करतो. मस्त वेळ जाईल तुझा. अरे तुझ्या हातात ना अध्यात्म पण घडल, जीवनाचं सार्थक होईल रे. चल मग आत्ताच चल. टपरीवर चहा घ्यायचा का? नाही, तू आधी चल, येताना पाचतो. राजाभाऊंसोबत मी खूप उत्साहाने जायला लागलो. असं वाटत होतं की कुठेतरी आता जगण्याची आशा मला दिसेल आणि आम्ही थोड्याच वेळात त्या भव्य अशा मंदिरात जाऊन पोहोचलो. खरंच ते मंदिर अतिशय सुंदर बांधत होते. अजून बांधकाम चालू होतं. थोडं बांधकाम झालेलं होतं. मूर्तीची प्रतिष्ठापना वगैरे झाली होती. सकाळची वेळ, सुंदर वातावरण, लक्ष्मीनारायणांचा प्रसन्न चेहरा, नुकतीच झालेली आरती आणि फुलांचा सुवास. अक्षरशः असं वाटत होतं की जन्माचं सार्थक झालं. खरंच ही देवालयं जी निर्माण होतात ना, ती पृथ्वीवर एक प्रकारची आपल्यासाठी प्रसाद रूपात असतात. हा प्रसाद हवा तेव्हा आपल्याला जाऊन सेवन करता येतो. आम्ही दर्शन घेतलं. आता ऑफिस कुठे म्हणून शोधत आम्ही बघत होतो इकडं तिकडं, कारण मंदिराचं आवार खूप मोठं होतं आणि आम्हाला साईडलाच ऑफिस अशी पाटी दिसली. आम्ही दोघंही आधीरतेने आत गेलो. तिथे एक वयस्कर माणूस, जवळजवळ माझ्या वयाचाच असेल, तो बसलेला होता. तो आम्हाला बघून म्हणला, या बसा. आम्ही बसलो. त्याला आधी वाटलं की आम्ही देणगी देण्यासाठी आलेलो आहेत. ते त्याने सांगितलं की जर का तुम्ही देणगी देण्यासाठी आला असाल तर अजून काही ती दुसऱ्या डिपार्टमेंटची लोक आलेली नाहीयेत. मी त्या माणसाला नीट बघितलं. त्याचा चेहरा अतिशय सात्विक दिसत होता. लांब लावलेला, व्यवस्थित प्रामाणिकपणे काम करणारा माणूस, पण रिटायर्ड झालेला असा असावा असं मला वाटलं. मी त्या गृहस्थांना हात जोडले आणि सांगितलं, माझं नाव आणि माझा परिचय सगळा दिला. राजाभाऊंनी पण त्याचा परिचय त्यांना दिला. इथं आम्ही एका वेगळ्या कामासाठी आलोय. इथं आम्ही बाहेर पाटी बघितली की इथं तुम्हाला मदतनीस पाहिजेत या मंदिराच्या व्यवस्थेसाठी, तर त्याच्यासाठी आलोय. त्यांना खूप आनंद झाला. ते म्हणजे अरे हा, पुण्यासाठी म्हणजे तुमच्या दोघांपैकी कोण इच्छुक आहे? मी म्हणलो मी इच्छुक आहे, मला काम हवंय. इथं मला करण्याजोगं काय आहे का? ते म्हणले हो. कसं आहे, बरीच पदं आहेत तिथं. काही पदं भरलेली आहेत, पण काही अजून भरायची. एक अतिशय महत्वाचं पद आहे ते म्हणजे इथं येणारं भंडाऱ्याचं सामान, अन्नधान्य. कसं असतं, आपण भंडारा कधीतरी घालतो, पण प्रसाद हा आपला रोज असतो. महाप्रसाद सकाळ संध्याकाळ असतो. तर त्या सगळ्या शिध्याची व्यवस्था बघणं, तो शिधा किती आला, किती वापरला गेला, किती काय झालं, हे सगळं बघावं लागतं. त्यासाठी आम्हाला एक असा सिनियरच माणूस पाहिजे होता
तुम्ही त्यासाठी योग्य आहे असं मला वाटतं. इतक्या पहिल्या भेटीतच त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला हे बघून मला जरा मनाला शांत वाटलं. त्यांनी सांगितलं, काही हरकत नाही, मी हे काम करू शकतो, पण माझी एक अडचण अशी आहे की मला याचा अनुभव नाहीये. तेव्हा ते हसले आणि ते म्हणले, अहो, काम केल्याशिवाय अनुभव येणार आहे का? आणि मग मी आहे ना, काही कमी जास्त लागलं तर सांगायला. आता माझी नोकरी हळूहळू इथं फिक्स होती हे बघून माझ्या मनाला खूप समाधान वाटायला लागलं. त्यांना मी टायमिंग विचारलं, मी किती वाजता यावं लागेल इथं? तुमच्या इच्छेने. हे बघा, तुम्ही साधारण 9 ते 10च्या दरम्यान आलात तरी चालेल. संध्याकाळी जायला 7 वाजतील. कारण कसं असतं, आपला 5:30 वाजता सगळा प्रसाद आपला तयार करतो आपण. 6:30ला आरती असते. आरती झाल्यानंतर तुम्ही कधीही गेलात तरी चालेल. चालेल ना तुम्हाला असं टायमिंग? हो हो, चालेल. तर असं दुपारचंही आपलं त्याच नैवेद्याचं असंच हे असतं. तर थोडक्यात असं की तुम्हाला कोठार सांभाळायचंय. आता ते मोकळेपणाने हसले. यावर आम्ही दोघंही मोकळेपणाने हसलो. हो, कोठार सांभाळायचंय. ज्यांनी दिले त्याच सांभाळायचंय. असंच आहे की नाही? हो, हे मात्र लाखातलं बोललात. आता शेवटचा प्रश्न उरला होता. त्यांनी माझ्याकडं जरा 2 मिनिटं निरखून बघितलं आणि म्हणले, आता एक शेवटचा प्रश्न. पगाराची काय अपेक्षा आहे तुमची? मला आधी काही बोलवना. मी शांत बसलो. खरं तर पगारासाठी किंवा याच्यासाठी मी आलेलोच नव्हतो. मी आलो होतो मनःशांतीसाठी. मी ज्या वातावरणात जगत होतो ते वातावरण माझ्या आयुष्यात निघून जाण्यासाठी किंवा ते काही काळ का असेना माझ्यापासून ते दूर होण्यासाठी. त्यामुळे मी पगाराचा विचारही केला नव्हता. तरी पण मी त्यांना म्हटलं, तुम्हाला जे योग्य वाटेल ते आपण दिलं तरी चालेल. तर ते म्हणले की सुरुवातीला मी बघा 7,000 पगार देऊ शकतो. काय आहे, आपलं बांधकाम वगैरे चाललंय, खूपशा गोष्टी राहिलेल्या आहेत, देणगी वगैरे येते, पण सगळं आयुष्य तुम्हाला तर माहित आहे. हो हो, मी जाणू शकतो. 7,000 सुद्धा मला चालतील, काही हरकत नाही. मग तुम्ही उद्यापासून जॉईन करू शकता. तुमचे फार फार उपकार झाले हो, मी भरल्या गळ्याने म्हणलो. त्यांना माझ्या बोलण्याचा अर्थ काही कळला नाही. त्यांनी प्रश्नार्थक चेहऱ्याने माझ्याकडे बघितलं. राजाभाऊनी मला खुणावलं. मी स्वतःला सावरलं. पण महाशय, मला एक विनंती करायची होती. मी जरा धैर्य एकवटून म्हणालो, काय? जो 7,000 तुम्ही पगार मला देणार आहे ना, तो या मंदिरासाठीच आपण वापरावा. म्हणजे तुम्ही फुकट चाकरी करणार आहे? हो. इथं मला असंच काम करायचंय. जो काही माझं मानधन असेल ते या आपल्या देवळासाठीच वापरा. काय आहे, मला देवाच्या देईनी ह्या लक्ष्मीनारायणाच्या कृपेने मला कशालाच कमी नाही. मला महिन्याला पेन्शन येते, माझं भागतं, आणि तसंही माझ्यावर काहीही जबाबदारी आता नाहीये. त्यामुळे मी असा निर्णय घेतला. त्यांच्या चेहऱ्यावर अतिशय समाधान दिसलं. ते म्हणजे, ठीक आहे, तुमची जशी इच्छा. तुमच्यासारखी माणसं फार कमी दिसतात. हो, ते तर आहेच, पण तुम्हाला माझी एक गोष्ट मान्य करावी लागेल. माझ्या चेहऱ्यावर जरा काळजी झाली. अहो, काळजी करू नका. हे बघा, आपला सकाळ संध्याकाळ इथं महाप्रसाद होत असतो. इथं असंख्य भाविक प्रसाद घेऊन जातात. तुम्ही घरी जाताना मात्र प्रसाद घेऊन जायचा बरं का. रोज येताना एक रिकामा डबा घेऊन यायचा आणि जाताना तो भरून घेऊन जायचा. सकाळचं जेवण तर तुमचं इथंच होईल. संध्याकाळचा डबा तुम्ही जाताना घेऊन जा. आता मात्र माझे अश्रू अनावर झाले. मला ते मेसचं बेचव अन्न आठवलं. वातड पोळ्या आठवल्या. त्या पोह्याचा कडकडीतपणा आठवला. बेचव सगळ्या गोष्टी मला जेवणातल्या आठवल्या आणि आपोआप माझ्या डोळ्यातून पाण्याच्या धारा लागल्या. त्या महोदय घाबरले, पण त्यांनी मला काहीही प्रश्न विचारला नाही. ते उठले आणि माझ्या पाठीवरून हात फिरवला आणि ते एकच वाक्य म्हणले, तुमचं दुःख काय आहे हे तुम्ही मला सांगितलं नाही तरी मला कळलंय. माझा जीव खूप मोठा झाला. असं वाटलं की खरंच या जगात अशी पण माणसं आहेत. आपण आतापर्यंत अत्यंत दूषित वातावरणात राहत होतो. सगळं असं वाटत होतं की सगळं जगच वाईट आहे, पण असं नाही आहे. कुठेतरी या जगामध्ये पुण्याई जिवंत आहे. कुठेतरी माणुसकी शिल्लक आहे.
मी स्वतःला सावरत उद्यापासून येतो आणि त्यांचे मनपूर्वक आभार मानून घरी निघालो. राजाभाऊचे हात हातात घेतले. तुझे तर उपकार मी मानणार नाही, कारण या जगात आहे ना तूच एकटा माझा आहेस. राजाभाऊनी माझ्या खांद्यावर हात ठेवत म्हणलं, अरे तू मला आपलं मानतोस ना, ह्याचा इतका मला कुठलाच आनंद नाही. पण आता कसं रे, तू दिवसभर गुंतणार म्हणजे मी बोर होणार. तू बोर कसा होशील? तू पण करणं काहीतरी येऊन काम. चालेल, घरी विचारतो. राजाभाऊ हसले आणि निघून गेले. मी घरी जायला निघालो. आज माझ्या चालण्यामध्ये एक उत्साह होता. कधी कधी वाटायचं मी घरी कशाला चाललोय, का चाललोय. आज हा प्रश्न माझ्या आयुष्यातनं पूर्णपणे गेला होता. मी आमच्या अंगणामध्ये आलो. ॲज युजली 2 मुलं अत्यंत भांडत होती, माझी दोन्ही नातवंड. त्यांनी माझ्या तोंडाकडे बघितलं नाही. ते एकमेकांशी यथेच्छ भांडण करत होते. त्या भांडणाला प्रत्येकजण त्यांच्या आया कड घेऊन एकमेकींशी पण तोंडसूक घेत बसल्या होत्या. पण का कोण जाणे आज अशी काय जादू झाली होती की त्याचा माझ्यावर काहीच परिणाम झाला नाही. मी आनंदाने कुलूप उघडून घरात आलो आणि कॉटवर हसत बसलो आणि म्हणलं, शालिनी ऐकलंस का? शालिनीच्या कॉटकडे बघून म्हणलं, आज माझं फार मोठं काम झालं. हे बघ, मी आता देवळामध्ये कामाला जाणार आहे बरं का. आणि हो बघ, सकाळी जाणार पण संध्याकाळी येणार. आता मला एकटं वाटणार नाही ग. आता मला हे काहीच दूषित वातावरणाला सामना करावा लागणार नाही. खरंच शालिनी, मला खूप बरं वाटलं. पटलं का ग तुला माझं म्हणणं? मान्य आहे तुला माझा निर्णय? 2 मिनिटं शांतता. मग मी मनाशीच विचार केला, आतापर्यंत शालिनीने आपल्याला प्रत्येक निर्णयात साथ दिली. आता का बरं ती विरोध करेल? तिच्याही आत्म्याला कुठेतरी शांतता वाटलीच असेल. तिला असं वाटलं असेल, आपला नवरा कणाकणाने झिजत होता, कणाकणाने मरत होता. पण आज एका निमित्ताने आयुष्यात त्याच्या नवीन वळण आलं आणि या वळणाला माझा नवरा आनंदाने सामोरा जातोय. ज्यात त्याचा आनंद, तोच माझा आनंद. खरंच मी आनंदाने डोळे मिटून शांत बसलो. माझ्या डोळ्यासमोर लक्ष्मीनारायणाची मूर्ती होती. ते मंदिराचं आवाढव्य आवार होतं. तिथं मी लगबगीने काम करतोय, मी तिथं आनंदाने हिंडतोय असं माझ्या डोळ्यासमोर यायला लागलं. आणि मी लक्ष्मीनारायणाला तिथूनच साक्षात पुन्हा एकदा नमस्कार केला. देवा, खरंच आमच्या अनाथाची माऊली तू आहेस असं का म्हणतात याचा आज मला अर्थ कळला. आता मी मुक्त आहे. आता सगळ्या दोषापासून, सगळ्या दुःखापासून मी लांब आहे. आता मी तुझ्या चरणाचे आधार घेतले. आता आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत तिथंच सेवा करण्याचे योग यावा आणि तुझ्या प्रांगणातच माझा प्राण जावा. एवढी माझी इच्छा पूर्ण करशील ना नारायणा? एवढीच माझी इच्छा आहे. मला आता काही नको. असं खरंच आज मला खूप मनापासून वाटलं आणि मी स्वतःच्याच ह्याच्यामध्ये मी आनंदात गाणं म्हणू लागलो. कधीही न गुणगुण करणारा मी, पण आज खूप दिवसांनी गाणं गुणगुणू लागलो. एक वार पंखावरनं फिरू तुझा हात, शेवटचे घरटे माझे तुझ्या अंगणात समाप्त.